नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आयुर्वेद हेल्थ एक्सप्रेस. मी आहे डॉक्टर शीतल आणि आज आपण बोलणार आहोत कंबरदुखीबद्दल. कंबरदुखी कुठल्या सवयींमुळे होते, आपण तिला टाळू शकतो का आणि तिची आयुर्वेदिक चिकित्सा काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साधारणतः आजकाल आपल्याला असं दिसून येतं की 10 पैकी 8 लोकांमध्ये लोअर बॅक पेन किंवा कंबरदुखी ही आपल्याला दिसून येते. अशा वेळेस ही कंबरदुखी नेमकी का होते हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ते जाणून घेण्यासाठी आपल्या शरीराची संरचना नक्की काय आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पाठीचा कणा किंवा पाठीचा मणका हा मानेपासून ते कमरेच्या शेवटपर्यंत असा पसरलेला असतो. यामध्ये एकूण 33 वर्टिब्राज असतात. याचा आकार इंग्रजीमधल्या एस अक्षराप्रमाणे असतो. त्यामुळे शरीरामध्ये वेगवेगळ्या हालचाली करायला हा उपयुक्त असतो. पाठीच्या मणक्यातील एकूण 33 मणके असतात. यामधील पहिले 7 मणके यांना सर्वायकल वर्टिब्रा किंवा मानेचे मणके असे म्हणतात. त्यानंतरचे 12 वर्टिब्राजला पाठीचे मणके किंवा थोरॅसिक वर्टिब्राज असे म्हणतात. त्यानंतर 5 मणके हे कमरेचे असतात आणि यांना लंबर वर्टिब्राज असे म्हणतात. त्यानंतर 5 वर्टिब्राज हे सॅक्रल वर्टिब्राज असे म्हणतात. ते एकमेकांना जोडलेले असे असतात. यालाच त्रिकास्ती असे म्हणतात. त्यानंतर सर्वात शेवटचे 4 मणके हे एकमेकांमध्ये पूर्णपणे मिसळलेले असतात. यांना कॉसिक्स किंवा माकडहाड असे म्हणतात. यावरून आपल्याला एक लक्षात आलं असेल की आपल्या पाठीच्या मणक्याची संरचना नक्की कशी आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त कंबरदुखीबद्दल बोलणार आहोत. त्यामुळे कंबरदुखी ही लंबर वर्टिब्राज म्हणजे L1 to L5 या वर्टिब्रामुळे होते. तसंच कधी कधी यामध्ये सॅक्रम आणि कॉसिक्स यांचाही समावेश असतो. कंबरदुखीची कारणं. आता यापुढे कंबरदुखीची कारणं काय आहेत हे आपण बघूयात. कंबरदुखी ही अनेक कारणांनी होते. यामध्ये अचानक मार लागणे या व्यतिरिक्त अयोग्य पद्धतीने बसणे, चालणे म्हणजेच शरीराचं नॅचरल आणि योग्य असे पोश्चर मेंटेन न करणे यामुळे कंबरदुखी होताना साधारणतः बऱ्याच लोकांमध्ये आपल्याला दिसून येते. यामध्ये मणक्यांवरती ताण येऊन त्या ठिकाणी सूज आणि इन्फ्लामेशन होताना आपल्याला दिसतं आणि त्यामुळे पुढे जाऊन कंबरदुखी आणि पुढे जाऊन स्पॉन्डिलायटिस सारखे व्याधी आपल्याला होताना दिसतात. ऑफिसमध्ये जॉब करणाऱ्या, डेस्कवरती काम करणाऱ्या साधारणतः 80 ते 90% लोकांमध्ये कंबरदुखी हे सामान्यतः दिसून येते. अनेक वेळा ऑफिसेस किंवा बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये मणक्यांचे विकार झालेले आपल्याला दिसून येतात. याचं कारण म्हणजे ऑफिसेसमध्ये टेबल आणि खुर्ची यांची उंची ही एकसमान असते, परंतु त्यावरती बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची उंची मात्र वेगवेगळी असू शकते. अशा वेळेस अनेक तास बसून काम करताना शरीराच्या मणक्यांची योग्य अशी पोश्चर किंवा स्थिती मेंटेन होत नाही आणि त्यामुळे अनेक मणक्यांचे रोग होताना आपल्याला दिसून येतात. या आकृतीमध्ये डेस्क जॉब करताना किंवा बैठी काम करताना शरीराची अयोग्य अशी स्थिती दाखवलेली आहे. मान सतत पुढे वाकून काम केल्याने मानेचे मणके, स्नायू, नसा या ठिकाणी ताण येतो. अनेक काळ या स्थितीत बसून राहिल्याने या व्यक्तींमध्ये वारंवार मान आखडणे, मान दुखणे यासारखी लक्षणे दिसतात. यावरती योग्य ती उपाययोजना न केल्यास सर्वायकल स्पॉन्डिलायटिस सारखे व्याधी होताना आपल्याला दिसून येतात. याचप्रमाणे योग्य तो आधार न घेता बसणे, वाकून बसणे यामुळे कमरेच्या नैसर्गिक स्थिती बिघडते. मानेप्रमाणेच कमरेच्या स्नायू, नसा, मणके दुखवले जातात आणि त्यामुळे वारंवार दीर्घकाळ अशी कंबरदुखी आणि लंबर स्पॉन्डिलायटिस सारखे रोग होताना दिसून येतात. याचप्रमाणे या आकृतीत दाखवल्याप्रमाणे कोपर, गुडघे आणि पायाचे इतर सांधे, स्नायू या ठिकाणी आधार न मिळाल्याने, सतत अधांतरित राहिल्याने हे सांधे दुखावले जाऊन त्या ठिकाणी सतत सांधेदुखी आणि आर्थरायटिस सारखे रोग झालेले आपल्याला दिसून येतात. पोटाची चरबी वाढणे हेही कंबरदुखीचं एक कारण असू शकतं. पोटाची अनावश्यक वाढलेली चरबी यामुळे पोटाचे स्नायू तसेच कमरेचे मणके यांवरती ताण येऊन कंबरदुखी सुरू होते. प्रेग्नन्सीमध्येही जेव्हा गर्भाशयाची वाढ होत असते त्यावेळेस गर्भाशयाचा ताण हा पोटाच्या स्नायूंवर आणि कमरेच्या मणक्यांवर येतो आणि त्यामुळे कंबरदुखी सुरू होऊ शकते. दुचाकी किंवा 2 व्हीलर चालवणे हेही कंबरदुखीचं एक कारण असू शकतं.
अनेक दिवस सलग गाडी चालवल्यामुळे कंबरदुखीचा त्रास या लोकांमध्ये होताना दिसतो. कंबरदुखीची कारणं बघितल्यानंतर आता डेस्कवर किंवा टेबल खुर्च्यांवरती नेमकी बसायची योग्य पद्धत काय आहे हे आता आपण बघूया. या कृतीमध्ये बसायची योग्य अशी पद्धत दाखवली आहे. यामध्ये मान पाठ ही एका सरळ रेषेत रिलॅक्स आणि योग्य तो आधार दिलेला असावी. खुर्चीची उंची ही पाय पूर्णपणे खाली टेकतील अशी असावी. गुडघे हे काटकोनात किंवा 90 अंशामध्ये असे असावेत. पायाचे तळवे जमिनीला पूर्णपणे टेकतील असे असावेत. खुर्चीची उंची जर उंच असेल तर पायाखाली पाट किंवा छोटा स्टूल वापरावा, जेणेकरून पाय खाली सपाट जमिनीला टेकतील. कम्प्युटर किंवा लॅपटॉप हा डोळ्याच्या सरळ रेषेत असावा, जेणेकरून मान ही सरळ रेषेत राहते आणि डोळ्यांनाही त्रास होत नाही. कंबरदुखीची चिकित्सा. कंबरदुखीची कारणं बघितल्यानंतर आता आपण त्याची चिकित्सा कशी करतात हे बघणार आहोत. आयुर्वेदानुसार बराच काळ एका ठिकाणी बसून राहिल्यामुळे शरीरातील वात दोष बिघडला जातो आणि त्यामुळे कंबरदुखी, मानदुखी यासारख्या गोष्टी शरीरामध्ये उत्पन्न होतात. याची चिकित्सा करताना 2 पद्धतीने करता येते. एक औषधी चिकित्सा आणि दुसरं म्हणजे पंचकर्म. औषधी चिकित्सा करताना शरीरातील वात कमी होईल अशा पद्धतीची चिकित्सा केली जाते. कंबरदुखीमध्ये पंचकर्म ही सगळ्यात चांगली आणि फास्ट रिझल्ट देणारी अशी चिकित्सा आहे. यामध्ये सर्वांग संवाहन, कटिबस्ती तसंच योग बस्ती यासारखी पंचकर्म आपण करू शकतो. तसंच सर्वांग संवाहन, स्नेहन, स्वेदन, मसाज यासारख्या गोष्टी जर आपण ती नित्यनेमाने करत राहिलो तर पाठीवरचा ताण कमी व्हायला मदत होतो. कंबरदुखीसाठी महत्त्वाचे व्यायाम. कंबरदुखीमध्ये व्यायाम करणं ही अत्यंत उपयुक्त अशी गोष्ट आहे. कंबरदुखीमध्ये व्यायाम केल्याने कमरेच्या स्नायू, नसांना बळकटी मिळते आणि कंबरदुखी कमी व्हायला मदत होते. तसंच वाढलेले पोट आणि चरबी ही नियमित व्यायामाने कमी झाल्यामुळे कमरेवरती येणारा ताणही कमी होतो आणि त्यामुळे ही कंबरदुखी कमी होताना आपल्याला दिसते. यामध्ये अनेक प्रकारचे व्यायाम आपण करू शकतो. ऑफिसमध्ये काम करताना अनेकदा पाठीवर ताण येतो. अशा वेळेस मध्ये मध्ये काही वेळ ब्रेक घेऊन थोडासा शरीराला ताण देणे, शरीराचे हलके फुलके व्यायाम करणे यामुळे पाठीच्या मणक्यावर येणारा ताण कमी होतो. ऑफिसेसमध्ये छोटे स्ट्रेचिंग करणारे, खुर्चीवर बसून पाठीला ताण देणारे व्यायाम आपल्याला करता येऊ शकतात. त्याचबरोबर रेग्युलर एक्सरसाइज करताना कॅट कॅमल सारखे मणक्यांना ताण देणारे व्यायामही आपल्याला करता येऊ शकतात. त्याचबरोबर पोटाचे आणि कमरेचे व्यायाम नियमित केल्याने कंबरदुखी कमी व्हायला मदत होते. यामध्ये उठून चालणे, स्ट्रेचिंग एक्सरसाइज, ताडासन यासारखे छोटे छोटे व्यायाम केले तर तुमच्या पाठीवरचा ताण कमी व्हायला नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर नियमित करायच्या आसनांमध्ये ताडासन, सूर्यनमस्कार आणि नौकासन यासारखी आसनं केल्याने पाठदुखीमध्ये फायदा होताना दिसून येतो. अशा पद्धतीने शरीराची बसण्याची, चालण्याची स्थिती किंवा पोश्चर योग्य पद्धतीने मेंटेन करणं, तसंच नियमितपणे व्यायाम करणं, याचबरोबर सर्वांग संवाहन आणि मसाज यासारखी पाठीच्या मणक्याला रिलॅक्स करणारी पंचकर्म नित्यनेमाने करत राहणे यामुळे कंबरदुखी कमी व्हायला मदत होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या वेळेस अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.